सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 86वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब तर नक्की करा. तर लग्नाचा आल्ला कंटाळा थकवा दूर करण्यासाठी हेच औषध आहे रामबाण उपाय, असे शिवम म्हणाला होता प्रियाला. दोघे पण खूप सगळे प्रेम करून एकमेकांच्या मिठीत निवांत झोपले होते. पण इकडे अस्मीच्या सासरी तिचं जंगी स्वागत झालं होतं बरं का. तिची पाठराखण म्हणून आत्या गेल्या होत्या तिच्या संग. मग त्यांच्या घरी पहिल्यांदा जेवण करायला बसणार होते सगळे, पण अस्मीने नकार दिला जेवायला. आणि तशीच बसली होती ती एकदम बारीक चेहरा करून. पण सगळ्यांना वाटले होते की आठवण येत असेल म्हणून घरची, पण तसं काही नव्हतं बरं का. तिचं खूप डोकं दुखत होतं. तिच्या सासूबाई म्हणाल्या, अस्मी काय होते ग? ती म्हणाली, अहो आई, डोकं दुखायला लागलं आहे खूप, म्हणूनच जेवायचं मन नाही माझं. तसं त्या म्हणाल्या, बरं मी ना दृष्ट काढते तुझी, मग वाटेल हा बरे. असं म्हणून त्यांनी तिची दृष्ट काढली. त्यांनी तिला जरा वेळ पड, मी डोकं चिपून देते असंही म्हणाल्या. ती पण लगेच पडली. त्यांनी तिचं डोकं मांडीव घेऊन जरा चांगलं चिपून दिलं. पण आता तेवढ्यात चैतन्य पण आला आणि ते पाहून तो म्हणाला, ए आई, हिला खूप डोक्यावर बसवशील बरं का तू. त्या म्हणाला, नाही रे, ती पण मुलगीच आहे ना आपली. आपली म्हणजे माझी. ती म्हणाली, बघा आई, हे कडू कांदे कसे बोलतात मला. असं म्हणून तिने आता जरा जीभ चावली. तशा त्या हसून म्हणाल्या, हो गो, तो खरंच कडू कांदाच आहे. पण काय आहे ना, त्याच्याशिवाय चवच येत नाही बघ कशाला. बरं आता जरा वेळ बसा, मग वरात पण आहे. चैतन्य जेवण पण करायचं आहे हा, पटकन आवरून बाहेर ये. असं म्हणून त्या बाहेर गेल्या. पण आता त्याने सरळ ती झोपली होती तसंच तिच्या पोटावर डोकं देऊन तो पण झोपला. ती म्हणाली, अहो काय हे, कुणी पाहिलं तर उठू द्या मला. तो म्हणाला, कोण पाहिल ग? कुणी नाही, झोप गप्प. तरी ती उठून बसली आणि आता त्याने तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. तसं ती त्याचे हाताने केस सावरत म्हणाली, अहो. तो म्हणाला, ए काय म्हणालीस, परत एकदा म्हण ना. ती म्हणाली, अहो. तो म्हणाला, अरे बापरे, किती छान वाटतं आहे माहिती आहे का तुला. स्वर्गात आल्याचा अनुभव वाटतोय मला आज. परत म्हण ना. ती म्हणाली, आता आम्ही नाही म्हणणार जा. असं म्हणून तिने चेहरा झाकून ठेवला. पण आता त्याने तिचे हात बाजूला काढून म्हणाला, काय आहे ना बाळा, तू हे लाजणं आहे ना, ते सगळे पहिल्या रात्रीपर्यंतच कर हा. कारण मला फक्त 2च दिवस आहे इथे राहायला मिळणार. मला ट्रेनिंगला जायचं आहे ना, मग तू अशी लाजत नको ना जाऊ. तशी ती म्हणाली, अहो तुम्ही लगेच जाणार आहात का? तो म्हणाला, हो ना, मग परत नाही येणार मी 3 महिने. बरं ऐक ना, बरं वाटतं आहे का तुझ्या डोक्याला दुखायला? ती म्हणली, नाही ना अजून, पण दुखतोय अजून खूप. तो म्हणला, हो का? असं म्हणून तो पण उठून म्हणाला, बरं जरा जवळ ये. तसं ती जवळ आली. तो म्हणला, अजून थोडं ये. ती पुन्हा जवळ सरकली. तो म्हणला, बरं डोळे बंद कर. तसं तिने ते डोळे बंद केले आणि आता त्याने तिच्या कपाळावर कानापासून त्या कानापर्यंत सलग किस केले. तर ती जरा मागे होत म्हणाली, अहो गप्प बसा हो. असं करतात का? कुणी पाहिलं तर काय म्हणतील? तो म्हणाला, हो का, पाहिले म्हणून तर लग्न झाले ना, मग आता कुणाची भीती. तशी ती लाजून बेडवरून खाली उठून बाहेर निघाली. तसं त्यानं हात पकडून ठेवत म्हणाला, काय हे, त्या दिवशी फक्त एकच किस केला होता तर किती चिडली होती, रागावली होती माझ्यावर. आणि आज चक्क लाजतेस, ते पण इतकी मस्त दिसतेस ना तू. तसं तिने त्याला जोरात धक्का देऊन बाहेर निघून गेली. मग जेवण पण झालं, वरात पण चालू झाली होती. अतुल, सचिन, चैतन्याचे मित्र सगळे जवळपास आलेच होते घरी. कारण मित्रांशिवाय लग्नाच्या वार्तेत नाचण्याचा धिंगाणा तर होतच नाही ना. आणि
हे सगळ्यांपैकी कोणी ना कोणी असणारच होते बरं का सगळे तिथे. गावात आहे म्हटल्यावर. पण सकाळी सकाळी हळद उतरवण्यासाठी पण मस्त मज्जाच येणार होती. पण इकडे पाटलांच्या वाड्यावरची सकाळ जराही जास्तच लवकर झाली होती. कारण रात्रीच्या खूप साऱ्या मस्तीमुळे आणि प्रेमामुळे केस तर प्रियाला धुवावेच लागणार होते ना, म्हणून. तसं चैतन्याच्या आईने रात्रीच आमंत्रण दिले होते की हळद किसक्याला यायचं आहे म्हणून. आणि तिची गडबड त्यासाठी चालली होती. पण शिवम अजून पण उठलाच नव्हता आणि तसाच शर्टला बिना बटन लावण्याचा तसाच झोपला होता. पण आता तिचं सगळं आवरून केस पुसत चुकवत होती ती. तिने हळूच खिडकीचा पडदा उघडला आणि सकाळी सकाळी 6लाच येणारं कोवळं ऊन आत आलं आणि ते सरळ त्याच्या चेहऱ्यावर पडलं. तसं त्याला जाग आली. पण त्याची झोपच उडाली होती तिला पाहून. कारण तिची पाठ त्याच्याकडे होती. ती पण एकदम हटके सुंदर दिसत होती बरं का ती मागूनच. आणि त्याने तिला आता मागूनच पाहून ओठांवरून जीभ फिरवली आणि ताडकन उठून तिच्या कमरेवर मिठी मारत म्हणला, काय हे आज तू रोज रोज आणि सारखी सारखी इतकी सुंदर दिसशील तर माझं काय होईल ग. आणि तिने आता तो काही करणार इतक्यात त्याच्या पोटात जोरात कपर मारला आणि त्याच्या मिठीतून दूर झाली. तसा तो जरा पोटात कळ येऊन खाली वाकून म्हणला, बापरे प्रिया, अगं काय करतात, असं करतात का. ती म्हणाली, अहो तुम्ही जे करणार होते ना त्यापेक्षा हेच बरं. तो म्हणाला, हो का, मग आता तू तर, मी तुला आता सोडतच नसतोय बघ. असं म्हणून तिला पकडणार इतक्या ती बेडच्या मागे जाऊन म्हणली, अहो नको ना प्लीज, आता आवरू देत ना. तो म्हणला, मी काही केले नव्हते ना, तरी तू मला छेडले ना, तर बघ आता तू गपचूप जवळ ये नाही तर. ती म्हणाली, अहो सॉरी ना, आता नाही ना, जाऊ देत ना, परत नाही करणार ना मी असं. असं म्हणून ती इकडे तिकडे पळत होती आणि शिवम तिला पकडण्यासाठी मागे पळत होता. पण आता तेवढ्यात तिचा पदर टेबलाच्या कोपऱ्यात अडकला आणि त्याला तर चान्स मिळाला ना. त्याने तिचा तसाच पदर पकडून ठेवत तिला जवळ ओढून घेतलं. तसं त्याची भारदस्त गरम छाती तिच्या थंडगार उघड्या पाठीवर स्पर्श झाली. तशी ती खूपच शहारली. पण आता बदला तर तो घेणारच होता ना. तसं त्यानं तिला जरा जास्तच तिच्या हाताची मनगट धरून ठेवत स्वतःकडे वळवून आणले आणि तिला तशीच भिंतीवर दाबून धरले. पण त्यानं जरा आज जास्त जोर लावला होता बरं का हातांवर. तो म्हणाला, करणार का परत असं. ती म्हणाली, अहो खूप दुखतंय ना, हात सोडा ना. तो म्हणाला, हो का, दुखू देत ना, मग परत करणार का. ती म्हणाली, नाही करणार, सोडा ना. तो म्हणाला, जाणार का दूर, राहणार की नाही जवळ. ती म्हणाली, नाही जाणार दूर, राहणार जवळ तुमच्या सतत, आता सोडा ना, दुखतंय. तसं तो तिला आणखीनच भिंतीवर दाबून ठेवत म्हणला, हो ना, राहणार ना जवळ. असं म्हणून त्याने तिच्या ओल्या केसांत तोंड घालून त्याचा सुगंध मन भरवून घेतला. तसं तिच्या मानेवर जरा जास्तीच त्याची ओठ फिरवत होता. पण आता ती त्याला हळूच एकदाच म्हणाली, अहो हात सोडा ना. तसं त्याने सोडले व तिच्या सहित तशीच बेडवर उडी घेऊन पडला आणि तिला मिठीत घेऊन होता म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावर आले केस बाजूलाच करून म्हणाला, मग गेला का थकवा रात्रीचा माझ्या औषधाने. तशी ती लाजून खाली पाहत म्हणाली, शी घाणेरडे, सोडा, आवरू देत ना. तो म्हणला, नाही आधी सांग. ती म्हणली, गेला. असं म्हणून ती पटकन बाजूला झाली. तो म्हणाला, अगं इतकं तयार होऊन कुठं जायचं आहे. ती म्हणाली, अहो तुमच्या बहिणीच्या घरी हळद उतरवायला. तो म्हणाला, खरंच आपल्याला पण बोलवलं आहे का. ती म्हणाली, हो रात्रीच फोन आला होता. तसं तो तिला पुन्हा जवळ ओढून घेत म्हणला, मग काय हवं आहे का जाण्याआधी. ती म्हणाली, नको मला काही, सोडा. तो म्हणला, अगं हे बघ, मी तर तुला साहित्य हवं आहे का विचारतो. तुझं तर आपलं काहीतरीच असतं, म्हणजे चोराच्या मनात चालणं, हो ना. ती म्हणाली, हे होय, हवं आहे, पण आता नको, राहू देत. असं म्हणून त्याने ओळखले तिला काय हवे होते. बरं आवरतो मी,
तू पण पटकन जाऊन. ती म्हणाली, हो आवडते. तुम्हाला पाणी काढून देऊ का? तो म्हणला, हो ना, आणि आंघोळ पण घातली तर जमेल. हा, ती काय आहे ना, रात्री नाही ना झाली असं म्हणून असं तो म्हणाला. ती म्हणाली, शी निर्लज्ज, आवरा तुम्ही तुमचं, मी चालले खाली. तर आता ती जरा किचनमध्ये गेली, कारण रात्री फक्त लस्सी घेतली ती सगळ्यांनी. मग सकाळी सकाळी काहीतरी मस्त असा नाश्ता तर हवा ना, म्हणून तर तिने आज सगळ्यांसाठी एकदम चमचमीत असे पोहे बनवले होते. सगळ्यांना वाढले, पण तेवढा शिवम पण आला. तिने त्याला पोहे दिले. पण आता आईसाहेब म्हणाल्या, सुनबाई अहो पटकन आवरा, हं, जायचे आहे ना तुम्हाला? ती म्हणाली, हो आईसाहेब. पण शिवम म्हणाला, प्रिया अगं तू नाश्ता केला का? ती म्हणाली, नाही ना. तसं तो त्याची प्लेट घेऊन किचनमध्ये गेला. तसं ती अस्मीच्या घरी पहिल्यांदा पहिल्यांदाच चालली आहे, म्हणून तिळाचे लाडू बनवत होती नेण्यासाठी. तो म्हणाला, अगं हे काय, विकत आणलं असतं ना आपण काहीतरी. ती म्हणली, अहो पण आता त्यांना घरचे आवडतात ना. तसं त्याने ती प्लेट खाली ठेवून तिच्यासमोर आली केस मागे किचनमध्ये अडकवले. आणि काय नवल, तिला सकाळी सकाळी गजरे हवे होते तेच सांगणार होती ती, आणि तिने सांगितले नाही तरी त्याला कळालेच होते बरं का. तसं त्याने ते मस्त ताजे टवटवीत गजरे तिच्या केसांत लावले. पण आता त्याचा सुगंध तिला आला. ती म्हणली, अहो तुम्ही कसं ओळखलं की मला गजरे हवे होते म्हणून? तो म्हणला, अगं तुला नुसतं बघून पण काय हवं आहे ना हे मी फक्त एका क्षणात सांगू शकतो बरं का. असं म्हणून त्याने तिला पोहे भरवले. तिने पण ते लगेच खाल्ले. आता तोही पोहे खात होता आणि तीही. तिला पण भरवत होता तो. तसं ती आता आता तसं त्याला तिची मस्करी करण्यासाठी मुद्दाम चमच्यामध्ये मिरची ठेवून तिला भरवली. तिला तर खूप तिखट लागलं, पण ती म्हणाली नाही अजिबात. पण तिखटामुळे तिच्या डोळ्यात पाणी साचले होते बरं का. आणि त्याने आता पुन्हा तसंच केलं. आता त्याला जरा जास्तच तिखट लागलं होतं. तो म्हणाला, काय गं, छान बनवलेत ना पोहे तू? पण आता ती काहीच बोले ना. आता डोळ्यातलं पाणी गालावर गळलं होतं. तेवढ्यात आईसाहेब आल्या. पण आता त्या आत आल्या आणि म्हणल्या, झाले का, चला या डब्यात भरून देते लाडू तिळाचे. असं म्हणून त्या गप्प झाल्या, कारण त्यांना प्रियाच्या डोळ्यात पाणी दिसले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, काय हो सुनबाई, तुमचे अहो काही बोललेत का? ती फक्त डोकं नकारार्थी हलवून म्हणाली, नाही. पण तो म्हणाला, अहो आईसाहेब मी काहीच नाही केलं, हवं तर विचारा ना. असं म्हणून तो हसला आणि आईसाहेबांनी त्याचा कान पकडून पिरगळला. तसा तो म्हणला, अहो आईसाहेब सॉरी ना, मी गंमत करण्यासाठी मुद्दाम मिरची चारली पोहेमधली. पण त्यांनी पण काही न म्हणता दोनदा खाल्ली बरं का. त्या म्हणाल्या, अहो काय हे, सारखी त्यांची चेष्टा करणार का? अहो विश्वास आहे तुमच्यावर म्हणून तर खाली ना त्यांनी पण, एक शब्दही न म्हणता. त्यात पाणी पण नाही दिले तुम्ही त्यांना. असं म्हणून आईसाहेबांनी तिला पाणी दिले. तरी तोंड खूप भाजलंच होतं तिचं. त्यांनी तिला त्यातले तिळाचा लाडू पण चारला. तिचे डोळं पुसत म्हणाल्या, जा आता समजूत घाला त्यांची खोड्या करतासारखं. असं म्हणून तो त्या तिळाचा डब्बा घेऊन जरा बडबड करत बाहेर आल्या. पण आता आबासाहेब ते ऐकून म्हणले, काय झालं आहे पाटलीनबाई, का चिडलात? त्या म्हणाल्या, अहो तुमचे सुपुत्र खरंच खूप खोडकर आहेत आणि अजून पण खोड्या करतात सारख्या सुनबाईंच्या. आता बघा ना, मिरची खायला घातली आहे त्यांना. आणखीन तुमच्या लाडूपाई पण डोळे बंद करून मिरची खाल्ली त्यांनी. तसं आबासाहेब हसून म्हणाले, अहो त्यात काय झाले मग, त्या पण घेतील की बदला तुमच्यासारखा. हो ना. तसं त्यांना जुने दिवस आठवले. ती आता काहीच न म्हणता न बोलता गुपचूप गाडीवर बसून अस्मीच्या घरी निघाली. तिथे पण गेले तर ती आता त्याच्याशी एकदम काही झाले नाही असे बोलत होती. सगळ्यांनीच त्यांचा खूप छान पाहुणचार केला. मग काय, बारी होती ती हळद उतरवायच्या वेळेची. पण तेथे जवळपास सर्वच बायका या पाटलांच्या सुनबाई जवळून कशी दिसते ना तेच पाहण्यासाठी आल्या होत्या. कारण अस्मीला तर सगळ्यांनी पाहिलंच होतं लहानपणापासून.
आणि तिला ओळखतही ते सगळे. पण त्यांनी सगळ्यांनी आता आधी अस्मितची आणि चैतन्याची पाटं उभे राहून औक्षण केलं. मग झाला हळदीचा धिंगाणा सुरू, कारण सगळी रॉयल टोळी तर होतीच ना तिथं. मग काय चेष्टा मस्करी तर होणारच ना. सगळं हळद उतरवणं एकदम मस्त झालं होतं बरं का. अतुलने तर शेवटी शिवम आणि प्रियाची फोटो घेतो अशी चेष्टा करून शेजारी शेजारी उभ्या करून डाव साधला. तसा सचिनला त्याने खुणवत म्हणाला. आणि त्या दोघांनी ही सगळी हळदीच्या पाण्यात दोघांनाही आंघोळ घालून टाकली होती. तशी प्रिया जरा अंग चोरून शिवमच्या मिठीत गेली. तसे सगळे जोरात ओरडून म्हणाले, ओ ओ ओ, अरे खरे नवरा नवरी तर इकडे आहेत, इकडे बघा, हे लाजणं. तशी ती प्रिया त्याच्यापासून दूर झाली आणि चैतन्याची आई म्हणाली, बरं चला सगळ्यांनी आवरून घ्या आणि शिवम प्रिया वर जा, कपडे बदलून घ्या तुम्ही पण. ती म्हणाली, नको ठीक आहे, तसं पण शेतात जायचं आहे आणि मग घरी जायचं आहे. आणि शेतात गेले तर सुकतीलच ना कपडे. मग थोडा वेळ बसून सगळ्यांशी गप्पा मारल्या त्या सगळ्यांनी आणि निरोप घेतला. पण आता ती गाडीवर बसण्याआधीच एकदाच म्हणाली, अहो शेतात जाऊन येऊ, भाज्या आणायच्या आहेत. तो म्हणाला, पण आता तसे ते शेतात गेले तर भाज्या तर घेतल्याच, पण सोबतच तिने खूप साऱ्या हिरव्या मिरच्या तोडून घेतल्या होत्या बरं का. तिच्या डोक्यात पण काहीतरी शिजतच होतं ना. आणि मिरच्यांचा बदला 1-2 घासांचा कसा करायचा सूत समेस तर ती वापस करणारच होती त्याला बदला म्हणल्यावर. सकाळी शांत होती ती पण घरी चैतन्याच्या घरून गेले तसे त्यांच्या आईबाबांनी निरोप दिला होता की संध्याकाळी देवदर्शनाला निघायचं आहे, आबासाहेबांना सांगा म्हणून आवरून ठेवायला. पण आता घरी कोणीतरी हवं ना. शिवम आणि प्रिया राहणार होते. मग रात्रीच्या 8 वाजले जवळपास. ते पण गेले. तसा शिवम म्हणाला, प्रिया झाले असेल तर चल ना. ती म्हणाली, नाही अजून बरंच किचन आवरायचं आहे. गंगू मावशी पण नाही ना, त्यांना पाठवलं आहे आईसाहेबांच्या मदतीसाठी. असं म्हणून ती किचन आवरायला गेली. तो म्हणाला, बरं मी पण सोबत थांबतो ना मग. ती म्हणाली, ठीक आहे, मला काहीच हरकत नाही. तर ती आता किचन आवरून भांडे धुवत होती. ते पण साडीचा पदर कमरेवर खोचून सगळे केसवर बांधून. तसं त्याने ते केस खाली सोडायला गेला. पण आता तिने हात पकडून ठेवत म्हणले, केस जर खाली हवे असतील ना तर. तो म्हणाला, तर काय. असं म्हणून त्याने तिच्या ओठांवर एक बोट पकडून ठेवत म्हणाले, हे घेऊन मगच बघू हां. तसं तो म्हणाला, काय चेष्टा करतेस ग सारखी. ती म्हणाली, हो का. हो खेड्यातील असली तर कदाचित आवाज नसता केला ना. मग जर हे केसवर जर खाली मिळाले असते तर अजून काय हवं असेल तुम्हाला तर मिळेल ना. मग केस जर खाली लागत असतील तर. तसं तो म्हणाला, ठीक आहे. आणि तिनं सगळं किचन आवरलं. मग तिने सकाळी सकाळी शेतातून आणलेल्या हिरव्या मिरच्या पण घेतल्या. त्या पण एकदम 3-3 सोबत ओठांच्या मध्ये दातांनी पकडून ठेवत म्हणले, अहो असं म्हणून आता खरी परीक्षा होती त्याची. होणारच होती म्हणल्या परीक्षा. तो म्हणाला, खरंच मी असं करावं का तुला वाटतं का. ती म्हणाली, अहो खरंच सकाळी मी केले ना सहन, तुम्ही काहीच नाही केले ना. आणि हो पटकन आवरा हो, मग मला तुमच्यासोबत थोडासा. असं म्हणून ती लाजली. तिचं लाजणं पाहून असं म्हणतात, जोशाच्या भरात होश खोणे. तेही तसंच झालं होतं त्याचं पण खरंच. आणि त्याने पण मिरची खाल्ली तिच्या ओठांवरची आणि काहीच न म्हणता गपचूप बेडरूममध्ये निघून गेला. पण आता जवळपास अर्ध्या तासाने प्रियावर आली तर तो कुठेच नव्हता. पण तिला माहिती होते की तो रूममध्येच आहे म्हणून. पण तो तेवढ्यात पोट पकडून बाथरूममधून बाहेर आला. तशी ती हसून म्हणली, काय हो, काय झाले. पण तरी काहीच न म्हणता. पण आता तो काहीच म्हणाला नाही, कारण त्या मिरचीने तिची कमाल केव्हाच दाखवायला सुरुवात केली होती. पण तो सारखा उठायचा आणि बाथरूममध्ये पळायचा. तशी प्रिया हसून हसून जाम झाली होती.
काही वेळाने तो बाहेर आला. ती म्हणाली, अहो काय म्हणतात त्याला, ते झाले आहे तुम्हाला हो ना? तो म्हणाला, काय म्हणजे काय, काय म्हणतात म्हणजे, अगं जुलाब लागले आहेत ते मिरचीमुळे. ती म्हणाली, अहो ते नाही हो, अतुल भाऊजी काय म्हणतात, बुळकांडी हो ना? तो म्हणला, अगं जुने म्हातारे बरोबर म्हणायचे, एक कपभर दुधासाठी म्हैस विकत नसती घ्यायची, पण मी तर एक किसच्या नादात सगळी रात्र टॉयलेटमध्ये घालवतोय वाटतं. ती म्हणाली, अहो पण तुम्ही पण सकाळी खोड केली होती ना, मग जरा पण परिणाम भोगायला तयार राहावे लागते माणसाने. तसं तो म्हणाला, आई गो आलोच थांब. परत तो पळतच बाथरूममध्ये गेला. पण आता तिला पण खूप कसं तरी वाटत होतं. तसं तिने तो बाहेर आला आणि त्याला औषध दिलं आणि म्हणाली, अहो रागावलात का माझ्यावर? तो जरा लटक्या रागत पाहत म्हणाला, नाही झोपू देत मला, पाय दुखायला लागलेत माझे, पाय गळालेत माझे सगळे जुलाबाने. असं म्हणून तो पडला. पण आता त्याला औषधाने जरा बरं वाटत होतं बरं का. दोघे पण खूप उशिरापर्यंत जागे होते त्या जुलाबाच्या नादाने. पण आता सकाळी सकाळी जवळपास 9 वाजले होते तरी शिवम अजून उठलाच नव्हता. पण ती उठली होती बरं का. ती खाली गेली. तिनं सगळा गोठा आवरून घरातली पण कामे पाहिली होती. कारण तिला माहिती होतं की त्याचं सगळं अवसान गळून गेलं आहे म्हणून. तेवढ्यात शिवमचा फोन वाजला आणि त्याने तो उचलला. पांघरुणाच्या आतूनच आत घेतला आणि कोण आहे हे न पाहताच उचलला. तर तिकडून अतुल म्हणाला, काय रे कुठं आहेस? तो म्हणाला, अरे झोपलो आहे. तो म्हणाला, का रे किती वाजलेत बघितलेत का? तो म्हणला, अरे रात्रभर जागरण झालं ना त्यामुळं. तसा अतुल म्हणला, अरे बापरे, अरे जरा तरी दमाने घेत जा ना, काय त्या वहिनीला अवसान ठेवतो की नाही तू? असं म्हणून तो हसला. तो म्हणला, अरे तिला काहीच नाही झालं बाबा, माझंच अवसान गळालं आहे तिच्यामुळे. तसा अतुल हसून म्हणला, म्हणजे वहिनीने जागरण जागवलं वाटतं तुला? तो म्हणला, अरे तिच्यात कुठे इतका दम आहे मला जागवून ठेवण्याचा आणि माझा अवसान घालवायचा. अरे ते काय झाले ना, असं म्हणून त्याने सगळं सांगितले. पण आता अतुल तिकडून खूप खूप हसायला लागला होता आणि म्हणाला, म्हणजे बुळखंडीने जागरण झालं म्हणायचं तुझं? बिचारी वहिनी खूप वाट पाहत असेल ना तुझी. तसं तो म्हणाला, कशाची, तिनेच तर केली ना ही करामत सगळी. तसं तो म्हणला, अरे खोड पण तूच केलीस ना, तूच केली होतीस ना. आता याचं तर सगळं बोलणं तिनं जेव्हापासून फोन आला होता तेव्हापासून ऐकतच होती. कारण त्याच्या अंगावर तर पांघरूण होतं आणि ती आत केव्हाच आली होती. आता काय होईल पुढील भागामध्ये हे ऐकणं खूप मजेशीर ठरणार आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.